वातावरण दगड डोंगर वेंगर सगळं एकदम ओके. नॅचरली बनवलेलं मंदिर आहे. पूर्ण झाडी झुडपून भरलेले. नॅचरल गुफा आहे. जास्त पाऊस झाला पाहिजे. चांगलं आहे. जोरदार हवा सुटली, जोरदार. उडून जायला नको. पूर्ण दगड आहे. एकच दगड आहे. थोडं नाही, मोठा एकच दगड आहे. त्या दगडामध्ये ती नक्षीकाम केलंय. गवतांनी भरलेला छोटासा रस्ता. जरासं लूज आहे. काय मजबूत आहे. फक्त शिडी जराशी हलते. हळू चाल रे बाबा. आता खाली झाला असता. चला मित्रांनो, आता आपण मंदिराचा प्रवेश करूया. ज्यांना ट्रॅकिंग करायला भीती वाटते, जे लवकर थकतात, इच्छा असते पण फिटनेसमुळे आपल्याला जावं वाटत नाही ट्रॅकिंगसाठी, त्यांनी इकडे तर जरूर यावं. इथे दिसलेला आहे तो गेट. निसर्गाचा राजा, कड्यावरचा गणपती आणि घंटा. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका सह्याद्री भटकंतीमध्ये. तर आपण आज आलोय माथेरानच्या डोंगर रांगेमध्ये. पुन्हा माथेरानची डोंगर रांग. आपण आज आलोय पेप फोर्ट किल्ल्याला भेट द्यायला. आणि आपल्यासोबत आज आपला नवीन मित्र आहे निलेश दादासाहेब शिंदे. तर आम्ही ठाण्याहून निघालो. पूर्ण 2 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही आलोय माथेरानच्या घाटात. इथे थोडे थांबलोय. अजून थोडी बाकी आहे. रस्ता थोडा बाकी आहे. तर जरा हा एकदम भारी व्ह्यू बघण्यासाठी आम्ही थांबलोय. आणि तुम्हाला ओळख पण करून देण्यासाठी थांबलोय की आपण आज आलोय कुठे. तर हा व्ह्यू एन्जॉय करा. आणि आमचा हा जो कॅमेरामॅन आहे पाठचा, तो तुम्हाला चांगले व्ह्यू दाखवणार रस्त्याचे. पेप फोर्ट म्हणजेच विकटगड. माथेरानच्या डोंगर रांगेत असलेला हा किल्ला पूर्वी विकटगड या नावाने ओळखला जात होता, जो महाराजांनी धान्यांचा साठा स्टोअर करण्यासाठी अंमलात आणला होता अशी माहिती मिळते. तर शेवटी आपण पोचलोय. गाडी आपली पार्किंग केली पाठीमागे. आणि आता मग इथं पुढे आलोय. तर इथून पण वरती 3 किलोमीटर लागेल माथेरानला जायला. पण आपल्याला जायचं पेप फोर्टला. तर म्हणजे असा टॉय ट्रेनचा पटरी आहे. टॉय ट्रेनची पटरी नंबर 134 आहे. 134ची पटरी घेऊन आपल्याला जायचं पेप फोर्टला. या साईडला कड्यावरचा गणपती. ते बोर्ड पण लावलाय पाठीमागे. दाखवतो. हा बोर्ड लावलाय. कड्यावरचा गणपती. इन्स्ट्रक्शन्स. पावसाळ्यात वाट दिसायला होती तर लिहिलेलं आहे. इथून हा रोड येतो खालून. खालून रस्ता येतो. हा रस्ता असा वर जातो माथेरानला. मग आपल्याला इथून जायचं पेप फोर्टला. हा रस्ता घेऊन. मित्रांनो, आम्हाला ट्रॅकिंग करून झाले 10 मिनटं. सरळ चालतोय आम्ही. कारण की काहीच कुठेच टर्न बिल कुठे घ्यायचं नाही. सरळ चालत राहायचं आहे. एकदम सोपा रस्ता आहे बिगिनर लोकांसाठी. हा माझा मित्र कधीच येत नाही ट्रॅकिंगला. पण याला मी सांगितलं बाबा एवढं काही चढायचं बिडायचं नाही. आणि चढण पण नाही आहे. सरळ प्लेन रस्ता आहे. पटरी पकडायची, सरळ चालत राहायचं. कुठं टर्न नाही, काही नाही. एकदम अवघड चढण नाही. ज्या लोकांना फॅमिलीसोबत यायचं आहे, आपल्या मित्र मैत्रिणींना, जवळच्या मैत्रिणींना जरी घेऊन यायचं असेल तरी तुम्ही बिंदास डोळे बंद करून येऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. रिस्की पण नाही, काहीच नाही. एकदम सेफ आहे. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही 2 मार्गाने येऊ शकता. एक आपल्या प्रायव्हेट गाडीने. आम्ही आलो आमच्या प्रायव्हेट गाडीने, जिथे पार्क केली आम्ही. पार्किंगची काही फीज वगैरे नाही. आणि दुसरा म्हणजे तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट न्यावं लागेल. आता आम्ही राहतो ठाण्याला. तर सेंट्रल रेल्वेची ट्रेन पकडून यायचं निरळ स्टेशनला. कर्जत स्लो ट्रेन पकडावं लागेल. फास्ट ट्रेन येत नाही. स्लो ट्रेन पकडून निरळला यावं लागेल. निरळला आल्यानंतर स्टेशनच्या बाहेर तुम्हाला टॅक्सी भेटते. टॅक्सी पर पर्सन 100 रुपये घेते आणि आपल्याला माथेरानला सोडते. पण माथेरानला वरतून एक जागा आहे वाटतं जायला, पण त्याची एवढी आयडिया नाही. म्हणून तुम्ही 134
नंबरचा त्यांना माहितीच असतं, ते लोक सोडतात. फक्त सांगायचं की पेप फोर्टला किंवा कडेवरचा गणपती फेमस, कडेवरच्या गणपतीला जायचं आहे, तर ते लोक बरोबर त्या पॉईंटला सोडतात. तिथे बॅनर पण लावला आहे, तर येऊ शकता आरामात, काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम मौसम आहे सुहाना, गर्लफ्रेंड नसताना, मित्रासोबत असताना. मित्रांनो आता ब्रेक घेतला होता, आपला ट्रायल करून झाला होता अर्धा तास, म्हणून थोडा आराम केला. 5 मिनिटाचा, जास्त नाही 5 मिनिटाचा. पाणी वगैरे पिलो, परत निघालो. वरचं आपलं जॅकेट पण काढलं. आपलं वाटलं पाऊस वगैरे असेल खूप, नशीब पाऊस नाही. कारण की जर पाऊस असता आणि धुका असते तर आपले असले काहीच व्ह्यू दिसले नसते. म्हणून आहे, मौसम पण आपल्यासोबत आहे. आता सध्या तर आहे, तर पुढे बघू काय होता. 45 मिनिट ते 1 तास चालल्यानंतर आपला शेवटी बोर्ड दिसला आहे, कड्यावरचा गणपती. दिस डायरेक्शन, हा टर्न आहे. 1 तासानंतर आपण पोहोचलो नंबर प्लेट 156. सुरू केलं आपण 134ला. 156 पर्यंत यायला आपल्याला 1 तास लागला असेल 1 तास. यहाँ से आगे जाते 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 एक कोठडी दिसले. कोठडीमध्ये काहीच नाही, बहुतेक इथं संडे सॅटरडे स्टॉल लागत असतील. आणि आपल्या इथं दिसलेला आहे तो गेट, निसर्गाचा राजा, कड्यावरचा गणपती आणि ही घंटा. किती वेळ लागतो मित्र चालतायला? 5-10 मिनिटं लागतात. 4 मिनिटं गणपतीच्या मंदिरापर्यंत. आणि फोर्ट पर्यंत वरती ते फोर्टला तर रस्ता बंद आहे, तिथून नाही, इकडून जाय वाटतं. त्या शिड्या बंद केल्या, शिडापर्यंत थोडा चालू आहे, त्यानंतर खाली बंद आहे. खाली बंद आहे. रस्ताच नाही तिकडे, तो रस्ताच नाही. नाहीये का? बघू आता. समोर असेल चॅनल सचिन भुरे. आत्ताच मिळालेल्या ताज्या खबरनुसार त्यांनी सांगितले की रस्ता बंद आहे, पण आपण जाऊन बघणार आहोत. रस्ता बंद आहे, चालू आहे. आणि तो दुसरा तिथं थोडा पुढे गेलो होतो, बंद आहे. बंद आहे का? ओके ठीक आहे. आपल्याला जाऊन छान पण करावं लागेल. आत्ताच मित्रांनो आपल्याला बाकीची पण ट्रॅकर्स मंडळी दिसलेली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार की कड्यावरचा गणपती चालू आहे, पण जो पेप फोर्टला वर जो टॉप पॉईंट आहे, दत्तांचं मंदिर आहे, ते बहुतेक बंद दिसतंय. तर आता आपल्याला जाऊन बघावं लागेल त्यांना रस्ता भेटला आहे की नाही, आपणच शोध घेऊ. तर इथून तो एंट्री पॉईंट आहे, इथून 2 मिनिटाची वॉकिंग केली तर पहिल्याच आपल्याला शंकर भगवानचं छोटंसं नॅचरली बनवलेलं मंदिर आहे. शंकराची पिंड आहे, शंकर भगवानची मूर्ती आहे, ती पण दगडात कोरलेली. ओ हो, हे नजारे बघताना मस्त. चलो चलो, धीरे 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 पैर नीचे करो. ओहो, पाठी तो मित्रांनो तिथं बॅच तो मंदिर आहे तिथे. तिथून ही थोडीशी जरा अवघड जातात, थोडीशी अवघड आहे. आता जोपर्यंत आपण ट्रॅकिंग करतो ना, ही जरा जागा अवघड वाटली, पण एवढी पण नाही, करू शकता फार. फक्त थोडी दगडांची ओबड धोबड दगड असे, बाकी तर सगळी सिंपल आहे. ज्यांना ट्रॅकिंग करायला भीती वाटते, जे लवकर थकतात, इच्छा असते पण फिटनेसमुळे आपल्याला जावं वाटत नाही ट्रॅकिंगसाठी, त्यांनी इकडे तर जरूर यावं, काय विषय नाही ते यायला. पुढे येताच आपल्याला 2 रस्ते लागतात, एक जातो डावीकडे आणि एक जातो उजवीकडे. कड्यावरचा गणपती हा डाव्या बाजूला आणि पेप फोर्ट हा उजव्या बाजूला. आधी आपण बघून येऊ कड्यावरचा गणपती, कारण की तो जवळ आहे. तर आपण ही बाजू घेऊ आणि लवकर 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 पुढे जाऊ. आपण चाललोय आता पहिले कड्यावरच्या गणपतीला. जवळच इथून, लय लांब नाही. हो, जागा तर बघ कशी आहे.
कुठे गेला नीला मला सोडून? दगड बघ मागवर किती मोठे मोठे दगड आहेत. तुझ्या खाली एकदम गोळी गुफा आहे. हे बघ नॅचरल गुफा आहे. जास्त पाऊस झाला तर लपायला चांगलं आहे. चल तू सेकंड तसाच आहे. हो आलो आलो आलो. हा बघा कड्यावरचा गणपती. इथून व्ह्यू एवढं तर बघ एवढी मोठी आहे ती. बापरे एक दगड आहे का? 2 माझ्या बिल्डिंग वेगळी दगड आहे. मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये धार्मिक स्थळ. पर्यटकांना अजून काय पाहिजे? हा बघा गणपती इथून दिसणार नाही. गणपती त्या साईडला तोंड गणपतीचा. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो की एवढ्या निसर्गरम्य वातावरणात हे स्थळ बनवलंय. हे बघा मित्रांनो मूर्ती पूर्ण दगड आहे. एकच दगड आहे. थोडं दगड आहे मोठा एकच दगड आहे. त्या दगडामध्ये ती नक्षीकाम केलंय. इथे ना जे इथे तिला माहितीनुसार इथे हे होतं काय होतं ते मोठी जागा आहे. जी आपली टॉय ट्रेन चालते ना टॉय ट्रेनचा ड्रायव्हर तो कंटिन्यू ट्रेन चालवायचा आणि जरा दगडामध्ये गणपतीचा भाग झाला. त्याने ती खबर खाली दिली जो ट्रस्ट आहे माथेरानची त्यांनी काम केलं आणि एकदम सुंदर मूर्ती बनवली. गणपती बाप्पा निसर्गाला तू काय काय दिमाग लावतो त्याने काय की ना. कड्यावरच्या गणपतीच्या खालीच गणपतीचे एक छोटेसे मंदिर होते. गेटला लॉक असल्या कारणाने आपल्याला आत तर काही जाता आलं नाही, पण आपण बाहेरनं दर्शन घेतले. आपल्याकडे चाबी आहे इथून तरी दाखवतो तुम्हाला. दर्शन घ्या मस्त. मूषकची पण येतात मध्ये. ठीक आहे लॉक आहे आपल्याकडे चाबी नाही. हे मूषक महाराज किती मोठे एवढा मोठा मोल लाडू. मित्रांनो हा जो आता बघितला आपण कड्यावरचा गणपती याची संकल्पना यांनी मांडली होती. मी सांगितलं ना ते टॉय ट्रेनचे ड्रायव्हर होते ते हे राजाराम खडे यांच्या संकल्पनेतून बनवलेलं आहे. अर्धा टाइमपास केला आपण कड्यावरच्या गणपतीजवळ. थोडासा नाश्ता विष्टा आपण आणलेला तो खाल्ला. परत चार्ज झालो आपण. आता आपल्याला जायचं पेप फोर्टकडे. तर चलो फिर जाते हे पेप फोर्ट. मित्रांनो आपण आता परत आलो त्या ठिकाणी जिथून आपण इथे गेलो होतो. राईट मारून सॉरी लेफ्ट मारून आता राईट घेऊन जायचं पेप फोर्टकडे. हो रस्त्याला पुढे जंगलातून जातो. या रस्त्याने आता मित्रांनो बाहेर पडलो. आता इथं आल्यावर हा ओपन स्पेस आहे. हाच थोडा फक्त डिफिकल्ट आहे पेप फोर्टला जाताना, कारण की इथं पूर्ण अशी उतारसारखं आहे. हा जरा घाबरतोय पण त्याला दम देऊन देऊन मी पुढे नेतोय. चल चल मी पुढे चाल. थांब थांब मी पुढे चालतो. मी जिकडे पाय ठेवतो तिकडेच पाय ठेव. ये चल. अरे काय एवढं रिस्की नाही, नॉर्मल आहे. सांभाळून पाय ठेवला तो एक एक. चल हा पॅच मित्र थोडं डिफिकल्ट आहे. माझा मित्र नुसता रडतोय. चल 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 किती डेंजर आहे. चल अरे काय डेंजर आहे. चल
थोडंसंच आहे एवढं काय नाही. व्हिडिओ चालू केले कारण की तो व्हिडिओ मध्ये घाबरणार नाही, दाखवणार नाही मी घाबरतो. हा चल या हात पकड चल, आरामात चालचं, एवढं काय हे नाही, नॉर्मल आहे. ते शिडी आहे, शिडी घेऊन आपल्याला खाली उतरायचं आहे. आपला एक शिडी लागते मस्त, ती शिडी घेऊन आपल्याला खाली उतरायचं. खाली उतरून आगमध्ये वन मारून मारून आपल्याला तिथे जायचंय, तिथे वर जायचंय. खाली आरामात जरा शिड्या जराशा हालतात, जरासं फक्त काळजी घेऊन उतरायचं. पायला बसून पण उतरा, असं बसूनच उतरायचं, बसून उतरलेलं चांगलं. चढायला सुरुवात झालेली आहे, खाली उतरायला. पूर्ण झाडे झुडपं भरलेले. हॅलो हा, त्या बोर्ड पासून आपल्याला घाम यायला लागला. आता त्या बोर्ड पासून चालत यायला आपण 15 मिनिट झालं चालतोय. या साईडचा रस्ता थोडा डिफिकल्ट आहे, थोडा चॅलेंजिंग आहे. तिकडचा काय नाही, सोप्पा एकदम. इथला थोडासा हाय डिफिकल्ट, पण एवढं काय नाही, येऊ शकता. ओ हो, आलो ना भाई मोकळ्या स्पेसवर. चल जोरात पाऊस पडतो, धबधबा खाली पडतो, म्हणजे थेंबा देव पडतात. आता मी खाली पडलो, तर थेंबा देव पडत आहे, मी खाली धबधबा पडतो जोरात. व्ह्यू बघा मित्रांनो, व्ह्यू. हा रस्ता पूर्ण गवतांनी भरलेला छोटासा रस्ता. तिथं आपल्याला समोरची जी दिसते ना, त्याच्यावर जायचं आपल्याला. समोर सगळीकडे वेगवेगळे किल्ले आहेत. वा काय रस्ता आहे मस्त. मित्र जो इथून थोडं पुढे चालत आलो ना, तर हा असा पाहिजे, तो हा सरळ ते पुढे चालतायत ना. हा तर आपला मित्र आहे, तिथे पोरं दिसतात की नाही माहित नाही, दिसत नाही वाटतं. सरळ चालत जायचं आहे. दिसायला तर खूप सुंदर दिसत आहे पॅच, पण थोडासा जरा अवघड आहे. मध्ये असे खड्डे बिड्डे टाईप आहे असा. बाकी पूर्ण तर अर्धा घंटापासून मित्रांनो चालतोच आहे फक्त आम्ही. अर्धा घंटा झाला. आता इथे आम्हाला खूप सारे ट्रॅकर्स दिसत आहेत. अजून चालतोच आहे. पूर्ण दम लागलाय. हालत खराब मित्रांनो. आता मी किल्ल्याच्या एकदम जवळच्या पॉईंटला पोहोचले. हा सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे, म्हणजे याच्या पुढे आपल्याला डायरेक्ट किल्ल्यात लागेल. पण इथे आपल्याला दगडांच्या मध्ये अशा लोखंडी सीट आहेत, 2 सीट आहेत, एक अशी एक अशी. हा अजून एक टफ पॅच आहे. तर सीट आहे काहीत मजबूत आहेत, फक्त शिडी जराशी हलते. हळू चाल रे बाबा. आता खाली झाला असता, हळू चाल जरा. आता पूर्ण शिड्याच खाली, हे जरासं लूज आहे. फायनली अजून एक टास्क कंप्लीट. इथून मित्रांनो सरळ चालत आलो ना, सरळ तर थोडं पुढे आल्यावर आपला हा पूर्ण रॉक पॅच लागतो. पूर्ण काटेरी दगड येते पूर्ण. हा थोडासा अवघड पॅच आहे. हा जरा संभाळून चढायला लागतो. आलो आता 5 ते 10 मिनिट ट्रॅकिंग आणि आपण किल्ल्याच्या वर आल्यावर सह्याद्रीतले सुंदर नजारे जे होते ते बघण्यात थोडा वेळ घालवला. नजारे बघता मौसम हा अचानकपणे चेंज झाला. बापरे, बघता मोसम चेंज झाला.
सुंदर निसर्ग दिसत होता ते आता जरा भयानक दिसते निसर्ग. क्या यार, इतनी जल्दी मौसम चेंज हो गया. भागो 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 भागो. कसले तरी फुलं येते भारी येते. फुलांवर सुंदर सुंदर फुलपाखरू बसले. हा फुलपाखरू आवा. वा वा बस 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 यार. सगळीकडे फुलं फुलपाखरू उडतात. मित्रांनो शेवटी आपण आलो त्या पॅचला जो पेप फोर्टचा एकदम टॉप पॉइंट आहे. इथं दत्तांचं मंदिर आहे. शिड्या पार पण आपल्याला जावं लागतं. शिड्या रे या साईडला. त्या साईडला शिड्या जायचं. पण लोकांनी शिडे तुटले. फायनली वी रिच हिअर. चला मित्रांनो आता आपण मंदिराच्या आत प्रवेश करूया. पूर्ण टॉपला पूर्ण दुखत झालं काहीच नाही आजूबाजूचा. तर मित्रांनो आता आपलं सगळं फिरून झालेलं आहे. खालती जायचं आहे पण वातावरण खूप खराब झालं आहे. कारण खालती ना इकडे गेल्यावर एक थोडासा पॅच आहे किल्ल्यासारखा तो पडलेला आहे आणि पुढे पुढे एक बुरुज आहे जेणेकरून आपल्या किल्ल्याची जरा वाईप तरी येईल. पण 5-10 मिनटं अगोदर सगळं दिसत होतं, वातावरण चांगलं होतं. पण 5 मिनटामध्येच वातावरण एवढं खराब झालं आहे. सह्याद्रीमध्ये वातावरण कधी चेंज होईल काहीच सांगता नाहीत. आता इतकं बेकार झालं की आता समोरचं पण काही दिसत नाही. जिथून आम्ही आलो ना ते पण काही दिसत नाही. तर जेवढं होतं तेवढं दाखवलं की जेवढं किती वेळ लागतो. जिथून आपण गाडी पार्क केली तिथून इथपर्यंत यायला नाही बोलतं खरं तर 2 घंटे लागतील. म्हणजे आपण यंग असेल तर येऊ शकतो. यंग म्हणजे काय, जे फिट वगैरे असतील तर. जर कोणी जड माणसं आणले असे जाडे बिडे मित्र आणले तर आपल्याला लागतो 2-2.5 तास लागतात यायला. नाहीतर आपण सोलो बिलो वगैरे आलो तर आपण 1.5 तासामध्ये येऊ शकतो आरामामध्ये, काय टेन्शन नाही. तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला यावर नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जय शिवराय.